भारतीय विविध मजदूर संघातर्फे आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून तर मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत आहे। आपल्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहे। भाऊ काय सांगणार, आज मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय मागण्यांना घेऊन विविध संघातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे? सरकारला, महाराष्ट्र सरकारला जागविण्याकरिता हा मोर्चा आहे। मागील अनेक वर्षापासून विविध उद्योगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या, विविध कंपन्यांमधल्या, MIDC मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या अनेक प्रश्न हे मागील अनेक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे आणि शासनाकडे वारंवार आपण पाठपुरावा केला। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा बैठकी घेतल्या, विविध विभागाच्या मंत्र्यांनी बैठका घेतल्या, परंतु एकही प्रश्न निकाली निघत नाहीये। म्हणून आज सरकारला जागविण्याकरिता आज या मोर्चाचं भारतीय मजदूर संघाच्या वतीने आपण आयोजन केलेलं आहे। श्रमिक आक्रोश रॅली म्हणून जवळपास एक सर्व उद्योगातील मेट्रो कर्मचारी असो, वैद्यकीय शासकीय वैद्यकीय मेडिकल मध्ये कर्मचारी असो, आपली बस मधले असो, विद्युत मधले असो, जीवन प्राधिकरणातले असो, असे वेगवेगळे सर्व उद्योगातले कर्मचारी, MIDC मधल्या कर्मचारी, असे अनेक कर्मचारी, महिला आर्थिक विकास मंडळातील कर्मचारी, या सर्वांचे ज्वलंत प्रश्न घेऊन आज आपण मुख्यमंत्री सचिवालयावर चाललेलो आहोत। या अगोदर विविध संघटनांनी मोर्चा काढलेला आहे, परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या आहेत। विविध संघटनांनी जे मोर्चे काढलेले आहे त्या मागण्या मंजूर झाल्या नाही, म्हणून शेवटी भारतीय मजदूर संघाने याचं इन्स्टिट्यूट घेऊन, याची जबाबदारी घेऊन, या सर्व संघटना आमच्या संलग्न संघटना आहे, यांचे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून पालक म्हणून भारतीय मजदूर संघ आज रस्त्यावर उतरलेला आहे सरकारला जागविण्याकरिता। यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोरची भूमिका काय राहणार? समोरची भूमिका आमचा संघर्ष आहे। ही आमची सरकारला चेतावणी आहे की आमच्या या मागण्याकडे सकारात्मकरित्या लक्ष द्यावं आणि ते प्रश्न सोडवावे अशी विनंती आहे, अन्यथा आम्हाला याच्यापेक्षाही तीव्र संघर्ष करावा लागेल। नक्कीच भारतीय विविध संघटनेतर्फे आज मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यांचा समोरचा अनेक प्रयत्न सुरू राहणार आहे। देशानंतीकरता मी स्नेहा बोके, नागपूर।